आमचाही पहिला वार फुकटच गेला. थोडा वेळ घनगंभीर शांतता आणि मग बहुरूप्याने आपल्या पुढच्या गोष्टीला सुरुवात केली. माणसाला धडा शिकवायचाच असं ठरवल्यावर मी सर्वप्रथम असे घुमट तयार केले. लहान मोठे निरनिराळ्या परिघांचे. हे घुमट म्हणजे माझे स्वतःचे आभासी विश्वच. इथे दिवस होतो आणि रात्रही होते. सूर्य उगवतो, पक्षी किलबिलतात, वारा वाहत असतो, ओढे खळाळतात, पाऊसही पडतो. रात्र मात्र जराशी वेगळी असते, भयाण आणि मायावी. या घुमटातील रात्रीच्या आभाळात 3 चंद्र दिसतात. एक तुमचा खराखुरा चंद्र, दुसरा या घुमटातील समांतर विश्वाचा आणि तिसरा या घुमटांवरील सर्वात मोठ्या घुमटाचा. म्हणजे या घुमटावर अजून एक घुमट आहे. तो कितीसा मोठा आहे, कुठवर पसरलेला आहे. उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडणार होते, पण जीभ चावलेली असल्याने वाचलो. इतरांकडे पाहिले, त्यांचीही तीच अवस्था होती. तोंड दाबून बहुरूप्याचा अत्याचार सहन करण्यावाचून पर्याय नव्हता. बहुरूपी सांगू लागला, जेव्हा कुणाला आकाशात हे 3 चंद्र दिसतील तेव्हा त्याने समजून जावं की तो निवडला गेलाय. म्हणजेच त्याने माझ्या घुमटाकार मायावी जगात प्रवेश केलाय. इथे प्रवेश निषिद्ध नसतो. कोणी यावं, कधी यावं अशी बंधने नसतात. तो येतो आपल्या इच्छेने, परंतु परत मात्र जात नाही. त्याला माझ्यासोबत डाव मांडावा लागतो आणि मग खेळात जिंकणं हाच त्याच्या परतीचा मार्ग उरतो. पण आजतागायत कोणीच जिंकून परत गेलेला नाही, कारण ध्रुवार्क ताऱ्यावरील या मायावी याक्षिकाला हरवण्याची कुवत कुठल्याच माणसात नाही. तुम्हाला ही घुमटाची दुनिया कैदेसारखी वाटेल कदाचित, परंतु विश्वास ठेवा, ही तुमच्या बाहेरील जगापेक्षा खूपच आरामदायी आहे. इथे तुम्हाला तहान, भूक, झोप, आजारपण अशा भौतिक समस्या छळणार नाहीत. बरोबर, छळेल तो फक्त याक्षिकच, मी मनातल्या मनात म्हटले. घुमटात अडकलेले आणि माझ्यासोबत खेळून परास्त झालेले काही दुर्दैवी जीव घुमटातून बाहेर पडण्याचे जीवतोड प्रयत्न करू पाहतात. आपल्या मस्तकापासून दगडांपर्यंत सर्व काही ह्या घुमटाच्या पारदर्शक भिंतीवर आदळून पाहतात. पण ज्यांचे नशीबच फुटले आहे त्यांच्याने घुमट काय फुटेल. काही डोकेबाद जमीन खोदू लागतात. भुयारी मार्गाने आपण घुमटा खालून बाहेरच्या स्वतंत्र जगात जाऊ असे त्यांना वाटते. मला त्यांचा राग नाही, कीव येते, कारण त्यांना कुठे ठाऊक असतं की घुमट जितका वर आहे तितकाच तो खालीही आहे. तुम्ही आणि तुमच्या 7 पिढ्या आयुष्यभर खोदत बसलात तरी त्याचा तळ सापडणार नाही. हे याक्षिकाचं मायावी विश्व आहे. आणि या विश्वात येऊन अडकणारा पहिला मनुष्य कोण होता ठाऊक आहे? त्याने मुद्दाम प्रश्न विचारला. आम्ही उत्तरच दिलं नाही, कारण तसंही आम्हाला काय ठाऊक असणार कोण होता तो दुर्दैवी ते. तुम्ही दिसता तितके मूर्ख नाहीत म्हणजे. ठीक आहे, मग ही कथा तुम्ही ऐकायलाच हवी. पृथ्वीवरील माझ्या 500 वर्षांच्या आयुष्यातील पहिली 60-70 वर्ष निरीक्षणात आणि माघारी जाण्याच्या धडपडीतच गेली. पुढची 25 वर्ष मी माणूस बनण्याचा अपयशी खटाटोप केला. माणूस अत्यंत बेभरवशाचा प्राणी. कधी कसा वागेल हे सांगणं कठीण. म्हणूनच सर्वस्वी माझं नियंत्रण असेल असं हे आभासी विश्व मी तयार केल्यावर सर्वात प्रथम ज्याने या घुमटात पाऊल ठेवलं तो एक पारधी होता. अंदाजे 400 वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. जंगलाच्या हद्दीबाहेर गाव होतं. गावात शेती पिकत होती. पण पोट भरलेलं असलं की माणसाला आणखी नवे छंद सुचतात. गावातल्याच एका सावकाराच्या लेकाला शिकारीचा भारी नाद होता. तो काही पोटासाठी शिकार करत नव्हता. वेळ घालवण्यासाठी त्याला इतरही बरेच पर्याय होते. परंतु एकदा माणसाला कुठलाही नाद जडला की त्यातून बाहेर पडणं अजगराच्या विळख्यातून सुटण्या इतकं अवघड बनतं. एकदा सशाचा पाठलाग करता करता अलगद माझ्या सापळ्यात अडकला. आपण एका पारदर्शक भिंतीमागे अडकलोय, परतण्याचा कुठलाच मार्ग नाही हे कळल्यावर त्याने आपला धनुष्यबाण बाजूला फेकला आणि एका झाडाखाली कुढत बसला. त्याच वेळी मी त्याच्या समोर एक भयान रूप घेऊन प्रकट झालो. माझी ओळख करून दिली, खेळाचे नियम समजावले. त्याला शिकारीची हौस होती ना, म्हणून तोच खेळ खेळायचा असं ठरवलं. फक्त भूमिकांची अदलाबदल करायची. मी शिकारी आणि तो सावज.
मी त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्याच्या मागे लागणार, त्याने जीव वाचवण्यासाठी जीव खाऊन पळायचे, लपायचे. घुमटाची दुनिया मोठी होती. अनेक महाकाय झाडे, टेकड्या, ओढे, धबधबे, गवताळ कुरणे आणि झुडपानार दडलेल्या गुहा, सर्व काही या घुमटाखाली सामावलेले. त्याला पळायला बरीच जागा होती, लपायला वाव होता. मी जर का त्याला पकडले, शोधले तर त्याला पुन्हा संधी मिळेल. आता आपण पुढे खेळूच शकत नाही असे त्याला वाटले की हा खेळ संपेल, अर्थात त्याच्या भयंकर मृत्यूनेच. खेळाला सुरुवात झाली. प्रथमच असे काही करत असल्यामुळे मी अतिशय उत्साहात होतो. तोही नेभळट गडी नव्हता. रात्री अपरात्री रानावनातून मृगया करीत फिरणारा चपळ मनुष्य होता तो. त्याला जंगलाची नीट जाण होती. प्रचंड दमाचा गडी. मी त्याला पळण्यासाठी, लपण्यासाठी काही अवधी दिला आणि मग एका विचित्र आणि प्रचंड श्वापदाचे रूप घेतले. त्याचा पाठलाग सुरू केला. ते भयंकर रूप जर एखाद्या कमजोर मनाच्या मनुष्याने पाहिले असते तर तिथेच जीव सोडला असता. मला हवे त्या प्राण्याचे रूप मी घेईन. त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याच मायावी शक्तीचा उपयोग करणार नाही असे मी वचन दिले होते. एका यकश्चित शूद्र मनुष्याला शोधण्यासाठी या याक्षिकाला मायावी शक्तीची काय गरज असे मला वाटले. परंतु मी विसरलो होतो, मनुष्य ही पृथ्वी तलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे आणि जीवावर बेतलं की तो मर्यादेपलीकडचं कृत्यही करून दाखवतो. आमच्या खेळाला सुरुवात झाली. एका घटकेत सहज मी त्याला शोधेन असे वाटले होते, पण प्रत्यक्षात एक प्रहर उलटला तरी त्याचा थांगपत्ता लावता आला नाही. या प्रचंड घुमटातून बाहेर जाणं त्याला शक्यच नव्हतं. मग तो गेला तरी कुठं? या घुमटातल्या हवेत तो विरून गेला की काय? मी जंगली पायवाटांवर हिंडलो. माळावरून रपेट मारून आलो. तो पाणी पिण्यासाठी येईल म्हणून ओढ्यावर दबा धरून बसलो. हवेत मागे राहिलेले त्याच्या अस्तित्वाचे कण तुमच्या भाषेत वास हुंगू लागलो, पण निष्फल. मनुष्याला आपण फारच कमी जोखले असे वाटू लागले. ठीक आहे, माझी ही पहिलीच वेळ होती. या घुमटात त्याला तहान, भूक, झोप, आजारपण सतावणार नाहीत हे मी विसरूनच गेलो होतो. त्यामुळे आधीच कारस्थानी असणारा मनुष्य आता आणखीच चलाख बनला होता. पण मीही ध्रुवार्क ताऱ्यावरचा याक्षिक कधीही हार मानत नाहीत. तेही एका तुच्छ मनुष्यापुढे कदापि शक्यच नाही. मीही माझे तंत्र बदलले. त्याला घाबरवण्यासाठी मी एका अजस्त्र आणि विचित्र प्राण्याचे रूप घेतले होते खरे, परंतु तेच मला गैरसोयीचे ठरले. या अवाढव्य शरीरामुळे मला अवघड जागा, अडचणीची ठिकाणे धुंडाळण्यास अडथळा येत होता. म्हणून मग मी बिबळ्याचे रूप घेतले आणि रानाचा कोपरानकोपरा शोधला. मग घारीचे रूप घेऊन जंगलावर बारीक नजर ठेवली. त्यानंतर साप बनून टेकड्यांच्या कडेकपारीत शिरलो, पण निष्फळ. 2 दिवस 2 रात्री सरल्या. मानवी आयुष्याच्या कटकटींना कंटाळून मर्त्य मनुष्याने मोक्ष शोधावा तसा मी त्या पारध्याच्या शोधात होतो. परंतु पातकी माणसापासून स्वर्ग दूर जावा तसा तो माझ्या नजरेआडच राहिला होता. जर मी माझी याक्षिक ऊर्जा वापरली असती तर त्याला एव्हाना 10 वेळा तरी शोधून काढलं असतं. पण मायावी शक्ती न वापरण्याचं वचन देऊन मीच स्वतःला बंधनात अडकवून घेतलं. तसे वचन न पाळल्याबद्दल मला कुणीही कसलीही शिक्षा देणार नव्हतं. आणि खरं सांगू का, काही क्षणांसाठी आपल्या मायावी शक्तींचा वापर करावा असे मलाही वाटले होते. पण मग विचार केला, असं केलं तर मनुष्य आणि माझ्यात फरकच काय उरला? खोटं बोलणं, दिलेला शब्द न पाळणं ही मानवी लक्षणं. खरा याक्षिक असं कधीच करणार नाही. मी पुन्हा एकदा रणरणत्या वाळवंटात पंथिकाने पाण्याचा थेंब शोधावा तसं त्याला शोधू लागलो. आणखी 3 दिवस सरले, पण व्यर्थ. आता तर तो या घुमटातच नाही असे मला वाटू लागले. पण माझ्या इच्छेशिवाय कुठलाही जिवंत प्राणी घुमटाबाहेर जाणं शक्यच नव्हतं. मग हे घडलं तरी कसं? एका मनुष्याने खेळाच्या पहिल्याच डावात या महान याक्षिकाला तोंडघशी पाडलं. मी प्रचंड चिडलो. तो सापडला की त्या क्षणीच त्याच्या चिंधड्या करून टाकाव्या असे वाटू लागले. हार मानावी इतपत मी निराश झालो. तुम्हीच सांगा, तो पारधी कुठे लपला असेल आणि माझ्या जागी तुम्ही असतात तर त्याला कुठे शोधलं असतं? हा प्रश्न अपेक्षितच होता.
याक्षिकाने ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देशच मुळे आम्हाला हा प्रश्न विचारून तोंड उघडायला लावणं हा असावा. मी लगेचच एक हात माझ्या आणि दुसरा सचिनच्या तोंडावर ठेवला. राजेशने साहिलच्या, योगेशने विशालच्या आणि लिंबाजीने मंगेशच्या तोंडावर असाच हात ठेवला. उरला एकटा किरण. तो जीभ चावून उभा होता. हा आमचा प्लॅन बी. याक्षिकाने प्रश्न विचारलाच तर टीममधल्या प्रत्येक जबाबदार सदस्याने आपलं आणि आपल्या जवळ असलेल्या इतरांचं तोंड बंद करावं असं आम्ही ठरवलं होतं. यामुळे अनावधानाने सुद्धा कुणी काही बोलून जाणार नाही आणि असं करण्याच्या नादात त्या प्रश्नावरून लक्षही विचलित होईल. शेवटी प्लॅन बी कामाला आलाच. उघडपणे जरी आम्ही काही बोलत नसलो तरी मनातून मात्र मला त्या दडून बसलेल्या पारध्याचे भारी कौतुक वाटत होते. त्याने चक्क बहुरुप्याला गुडघे टेकायला लावले म्हणजे काय. खरंच तो कुठे लपला असेल की मिस्टर इंडियासारखा गायबच झाला. त्यावेळी त्याला शोधून वैतागलेल्या बहुरुप्याची अवस्था त्या मोक्याम्बोसारखीच झाली असेल. वैतागून तो जंगलभर हेच बडबडत फिरला असेल, कहा गया वो शिकारी, उसे जमीन खा गई या आसमान निगल गया. ही कल्पना करून मी गालातल्या गालात हसू लागलो. बहुरुप्याच्या कचाट्यात सगळ्यांची जिंदगी बर्बाद होत असताना याच्या गालावर बघा कशी गुलाबी खळी पडतेय. साल्या तो आपल्याला बेताल 25 ऐकवतोय. लैला मजनू नाही, हसतोस काय? आणि तुझा हात काढ आधी तोंडावरून, नाकात बोटं जात आहेत माझ्या, शिंकेन मी. सचिन कुजबुजला. कदाचित बहुरुप्यानेही हे ऐकलं असावं, पण ही काही त्याच्या कथेवरची प्रतिक्रिया नव्हती. त्यामुळे तो निराश झाला. खरं तर त्यानेही अर्धवटच कथा सांगितली होती. शेवटी तुला पहिल्याच खेळात मनुष्याकडून हार मानावी लागली वगैरे काहीतरी आम्ही भावनेच्या भरात बोलून जावं याची तो वाट पाहत असावा. पण आम्हीही त्या पारध्या इतकेच चिवट आहोत हे कळल्यावर तो पुढे सांगू लागला. उन्हाळ्यात जंगलातील खेकडी गायब व्हावी तसा तो एकाएकी दिसेनासा झाला होता. पहिल्याच डावात एका क्षुद्र मनुष्याकडून मी सपशेल हरलो असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीच चुकीचे आहात. याक्षिक कधीच हारत नाहीत. मी 25 वर्ष माणसांसोबत राहिलो होतो, मग मानवाकडून काहीच शिकलो नसेन असं कसं होईल? दगाफटका करण्यात मनुष्य पटाईत. मी त्या स्वार्थी दुकानदारासोबत बराच वेळ काम केले होते. त्याच्या दुकानात गलेलठ्ठ उंदीर झाले होते. दिवसभर धान्यांच्या गोण्यांमागे ते खुसफुसत असायचे, पण रात्री आवरावर करून जमिनीला पाठ टेकल्यावर तर उतच आणायचे. कितीही खाल्ले तरी त्यांचे पोटच भरत नसे. त्यांचे दात क्षणाक्षणाला वाढत असतात असे म्हणतात. सतत काहीतरी खाऊन त्यांची झीज करत राहावी हाच त्यांच्या निरंतर कुरतडण्यामागचा उद्देश असावा. रात्र झाली की कधी कुठला डबाच पाड, बरणीच फोड असे त्यांचे पराक्रम चालत. हे सगळे असह्य झाले की दुकानदार माळ्यावरून पिंजरा बाहेर काढत असे. त्यात चारा लावी आणि निर्धास्त झोपे. रोज सकाळी एक तरी उंदीर अडकलेला असे. त्याच्या केविलवाण्या डोळ्यात मरण स्पष्ट दिसे. त्या उंदराचा सफाया झाल्या की पुढच्या रात्री दुसरे आमिष लावून तो पिंजरा ठेवला जाई. आठवडाभरातच सर्व उंदरांचा बंदोबस्त. या अनुभवाने मला एक शक्कल सुचली. नवा उत्साह आला. आता आमिषच या घुमटाकार पिंजऱ्यात कुठेतरी दडून बसलेल्या त्या उंदराला बाहेर काढू शकते. पण आमिष म्हणून काय ठेवायचे? ज्या मनुष्याला तहान, भूक, झोप आणि आजारपण या मूलभूत समस्याच भेडसावणार नाहीत तो कशाला भुलणार? थोडा वेळ मीही विचारात पडलो, पण लवकरच मला काहीतरी सुचले. मनुष्यासोबत राहिल्याचा आणखी एक फायदा झाला. मी घनदाट रानात निघून गेलो. स्वतःला ध्रुवार्क ताऱ्यावरून आलेला याक्षिक म्हणवणाऱ्या त्या विचित्र प्राण्याच्या तावडीतून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्याला हरवणं. आणि त्याला हरवण्यासाठी या शिकारीच्या खेळात त्याच्यापासून दूर पळत राहणं किंवा दडून राहणं हे दोनच पर्याय त्या पारध्यासमोर उपलब्ध होते. घुमट मैलोनमैल पसरलेला असला तरी त्याला एक मर्यादा होती. त्यामुळे तो कितीही वेगाने पळत राहिला तरी अखेर त्याला थांबावेच लागेल आणि मग मृत्यूच्या क्रूर जबड्यातच त्याचा अंत होईल हे त्याला ठाऊक होते. म्हणून मग त्याने दडून राहण्याचा निश्चय केला. त्या पारध्याच्या बापाने व्यापार आणि सावकारी करून बक्कळ पैसा जमवला होता, म्हणून त्याला कधी काम करण्याची गरजच पडली नव्हती. भरपूर वेळ, पोटापाण्याची चिंता नाही अशा माणसाला शौक तर हवेच.
त्यालाही बरेच शौक होते, पण पारद हा त्याचा विशेष आवडता छंद. कळू लागल्यापासून त्याने शिकार केली होती, कधी भाल्याने, कधी तीरकमठ्याने, तर कधी नुसत्या हातानेही. आणि आता तर मध्यपूर्वेकडून आणि पाश्चिमात्य देशातून येणारे व्यापारी, आक्रमणकारी बंदूक नामक शस्त्रही विक्रीसाठी आणू लागले होते. अजून तरी मोठमोठ्या राजा महाराजांकडेच उपलब्ध असणारी ती बंदूक आज आपल्याकडे असती तर त्या बहुरुप्याचा एकाच बारात बंदोबस्त केला असता असे त्याला वाटले. पण असो, सध्या तरी दडून राहणं हाच त्याच्या जिंकण्याचा एकमेव मार्ग होता. त्याने शिकारीतले आपले सर्व कसब पणाला लावले. तो विचार करू लागला, कुठले सावज टिपणे आपल्याला कठीण जायचे, ते जे कुठलाच सुगावा पाठी सोडायचे नाही. ना गंध, ना पाऊलखुणा, ना कुठली चाहूल. त्यानेही तेच करायचे ठरवले. प्रथम त्याने ओढ्यातला चिखल सर्वांगाला फासून घेतला. मग पावलांचे ठसे दिसू नयेत म्हणून हिरवळीवरून चालत ओढा पार केला. शेवटी घनदाट वनराईतील एका झाडावरून दुसऱ्या आणि मग तिसऱ्या असं करत बरेच अडथळे असणाऱ्या एका टेकडीजवळ पोचला. या टेकडीची चढण इतकी दुष्कर होती की जगण्याची इच्छा असलेला कुठलाच मनुष्य त्या वाटेला गेला नसता. महत्प्रयासाने त्याने ती चढण पार केली आणि मग टेकडाच्या मधल्या उंचीवर गर्द झाडीमध्ये जिचे तोंड लपले आहे अशा कपारीत जाऊन लपला. ते तोंडही त्याने जवळपासचे दगड आणि गवताने असे बंद करून घेतले जणू तिथे कुठली कपारच नसावी. हवा येण्या जाण्यासाठी आणि बाहेरचं पाहता यावं म्हणून एक गुप्त छिद्र मात्र त्याने ठेवलं होतं. आपल्या बारीक नजरेने तो अधूनमधून बाहेर टेहळणी करत असे. शिकारी नेमका कुठे आहे हे कळत राहिलं तर सावज त्याला गुंगारा देत राहू शकतं हे त्याला ठाऊक होतं. अवाढव्य प्राण्याचे रूप घेऊन बहुरूपी त्याला शोधतोय हे कळल्यावर तो चक्क कपारीत आडवा पडला. असा अवाढव्य प्राणी या टेकडावर चढूच शकणार नाही याची त्याला कल्पना होती. एरवीही तो सुखासीन आयुष्य जगत होता. बापाच्या पैशामुळे आपल्या माडीवरील आरामदायी पलंगावर त्याला तासनतास लोळता यायचे. शिकारीसाठी रानात गेला की तिथेही सावजाची वाट पाहत तो तासनतास अजिबात हालचाल न करता पडून राहायचा. आणि यावेळी तर तहान, भूक, झोप आणि इतर शारीरिक आजार सतावणार नसल्यामुळे तासच काय तो दिवसेंदिवसही आरामात लोळत राहिला असता. बहुरुप्याच्या घुमटाने एक प्रकारे त्याला दिलेले हे वरदानच होते. 4 दिवस 4 रात्री उलटून गेल्यावरही बहुरूपी त्याला शोधू न शकल्यामुळे पारध्याचा आत्मविश्वास फारच वाढला. अधूनमधून तो आपल्या गुप्त छिद्रातून बाहेरचा अंदाज घेई. टेकडीवर असल्यामुळे त्याला दूरवर नजर टाकता येई. मध्येच त्याला एक बिबट्या ओढा पार करताना दिसला. त्यानंतर एक घारही कर्कश आवाज करीत त्याच्या कपारीजवळूनच उडत गेली. बहुरुप्याने धारण केलेला तो भयंकर प्राणी मात्र कुठेच दिसला नाही. त्याने हार मानली का? तो आपल्या ध्रुवार्क ताऱ्यावर परतला का? किती वेळ लपून राहायचे असे काही ठरले नव्हते. त्यामुळे आणखी 1-2 दिवस वाट पाहू आणि मगच बाहेर पडू असे ठरवून त्या थंडगार कपारीत तो लोळत राहिला. सोबत मद्याची एक बाटली असती तर ही वेळ आणखीच बरी गेली असती असे त्याला वाटले. 5व्या रात्री पुन्हा एकदा त्याने त्या छिद्रातून बाहेरचा अंदाज घेतला. या गुप्ताड्यातून बाहेर पडायचं तर हीच योग्य वेळ असणार होती. गुडूप अंधारामुळे त्याला फारसं काही दिसलं नाही, पण दूर ओढ्याच्या किनाऱ्यावर एक प्रकाशाचा ठिपका त्याला दिसला. छे, तो बहुरूपी असूच शकत नाही, कारण बहुरूप्याला कंदिलाची काय गरज? ती एक मनुष्याकृतीच असावी अशी त्याची खात्री पटली. याचाच अर्थ बहुरूपी आसपास नसावा. तो त्या गुप्त जागेतून बाहेर पडला. रात्रीच्या अंधारात जीव मुठीत घेऊन ती धोकादायक चढण उतरून तो खाली आला. अजिबात आवाज न करता गुपचूप ओढ्याजवळ पोचला. एका झाडाआड दडून त्याने तो प्रकाश कसला याचा अंदाजही घेतला. बहुरूप्याला पहिल्यांदा पाहून त्याला जसा आश्चर्याचा धक्का बसला होता तसाच आताही बसला, पण हा सुखद धक्का होता. कारण एक अत्यंत सुंदर लावण्यवती स्त्री हातात कंदील घेऊन ओढ्याजवळ कुणाच्या तरी प्रतीक्षेत सचिंत बसलेली होती. आता ही कसली नवी भानामती की ही सुद्धा एक मायावीच. त्याने थोडा वेळ विचार केला, परंतु बहुरूप्याने धारण केलेले अजस्त्र रूप त्याला ठाऊक होते. तो नक्कीच इतके सुंदर स्त्री रूप धारण करणार नाही, शिवाय तो आसपासही नसावा.
नाहीतर ही स्त्री इतक्या बिनदिक्कतपणे इथे कशी आली असती? त्या बहुरूप्याने हिच्यासोबतही डाव मांडला नसता का? त्याने ओढ्यात उतरून आपल्या शरीरावरचा चिखल धुवून काढला, केस थोडे ठीकठाक केले आणि मग तिच्या समोर जाऊन उभा राहिला. अंधारातून एकाएकी असं कुणीतरी समोर येऊन उभं राहिलं म्हटल्यावर कोण दचकणार नाही? तशी ती स्त्रीही थोडी दचकली, बावरली. कंदिलाच्या उजेडात त्याला नीट निरखू लागली. घाबरण्याची गरज नाही. मीही तुमच्यासारखाच वाट चुकून इथे आलो होतो, परंतु तुमचा विश्वास बसणार नाही अशी भयंकर गोष्ट घडली. एका मायावी दैत्याने मला या रानात जखडून ठेवलं आणि माझ्यासोबत लपाछपीचा खेळ खेळू लागला. 4 दिवस आणि 4 रात्री मी त्याला गुंगारा देऊन लपून राहिलो. अखेर त्याने हार मानली असावी असे दिसते, म्हणून बाहेर पडलो. मी जिंकलो. आता आपण सुखरूप इथून बाहेर पडू शकतो. तो घुमट नक्कीच आपल्या डोक्यावरून हटलेला असावा. पारध्याने तिला धीर देत म्हटले, नाही, घुमट अजून तसाच आहे. अन्यथा या अपरात्री मी इथे ताटकळत का बसले असते? जवळच्या सोनगावाहून मैत्रिणीचा विवाह उरकून परतत होते. कातरवेळपर्यंत घरी पोचायला हवं होतं. आता घरात एकच गोंधळ माजला असेल, तिने चिंताक्रांत होत म्हटले. घुमट तसाच आहे म्हटल्यावर त्या पारध्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. बहुरूप्याने दिलेला शब्द पाळला नव्हता किंवा त्याने हारच मानली नव्हती. आणि त्याने हार मानली नव्हती तर मग आपण बिनदिक्कतपणे असे उघड्यावर का वावरतोय? म्हणजे एकाएकी त्याला दरदरून घाम फुटला. तेव्हाच त्या स्त्रीनेही त्याच्या पाठीमागच्या अंधाराकडे पाहत भयानक किंकाळी फोडली. तो पारधी गरकन मागे वळला. अंधाराला चिरत एक अजस्त्र आणि विचित्र पशु त्याच्याच दिशेने पुढे येत होता. त्याने काही हालचाल करण्यापूर्वीच त्या अकराळ विक्राळ श्वापदाने पारध्याला उचलून घेतले आणि त्या स्त्री देखतच त्याच्या चिंधड्या करून टाकल्या. तो पशु म्हणजे मीच हे सांगण्याची तुम्हाला गरजच नाही. पण ती स्त्री कोण होती सांगू शकता? अंगावर शहारे उठवणाऱ्या थंडगार आणि खुणशी आवाजात बहुरूप्याने प्रश्न विचारला.